आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक जिल्ह्यात भोंदूबाबांच्या कारवायांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील मठात राहणाऱ्या महेश गिरी नावाच्या भोंदूबाबा विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरुणीचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पीडित तरुणीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरगुती अडचणी आणि मुलीच्या विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी मुलीला संबंधित बाबाकडे नेले होते। महेश गिरीनं तरुणीला बाहेरची बाधा झाल्याचं सांगत पाप धुण्यासाठी पापनाशक कुंडात स्नान घालण्यात आले। त्यानंतर उंबराच्या झाडाला ओल्या वस्त्रांमध्ये 7 फेऱ्या मारण्यास सांगितले। यानंतर संबंधित भोंदूबाबानं तरुणीला व्हॉट्सअॅपवर अश्लील आणि लज्जास्पद संदेश पाठवण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे। पुढे दैवी विधी आणि मार्गदर्शनासाठी एकांतात नेण्याची गरज असल्याचं सांगून त्र्यंबकेश्वर रोड परिसरात नेले। तिथं गळ्यातील रुद्राक्षाच्या माळेची भीती दाखवत तिचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार करण्यात आली आहे। घटनेनंतर पीडितेला नाशिकमध्ये सोडून आरोपी पुण्याकडे निघून गेल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। पीडित कुटुंबानं आपली व्यथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मांडल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला माहिती दिली। त्यानंतर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। दरम्यान या भोंदूबाबानं आणखी काही महिला व तरुणींचंही शोषण केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तपास सुरू आहे। धारणगाव येथील खडक धारणगाव निफाड तालुक्यातील खडक धारणगाव येथील प्रतिगाणगापूर म्हणून मठ आहे। त्या मठामधला जो महेश गिरी बाबा आहे, महेश गिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी। तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत। त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती। त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये। त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या। असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली। अन्नदान करायला लावलं। तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे। त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे व काय जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं। तर ती म्हणे असंच करत असेल बा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं। तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं। मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर। नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं। तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला। अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येत कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्या आणि तो होताच असं राक्षसासारखं का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला। आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होतंय पण मला हे बोलताच येत नव्हतं। आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथं त्यांनी मला सोडलं। माझ्यासारख्या अनेक महिला अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला। आता पण त्या शांत आहे। तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं। तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी, जेणेकरून खूप मुलींचे आयुष्य वाचतील। आणि अजून पण असे जे गोरगरीब लोक तिथं जात आहे अंधश्रद्धेखाली जे फसताय त्यांना मदत होईल। प्लीज त्या मुलींची मदत करा आणि ज्या मुलींवर अन्याय झाले नाही त्यांनी या इथे एकदा फिर्याद द्या, प्लीज द्या।